बच्चू कडू हे मनोज जरांगे यांच्या भेटीला जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये गेलेले आहेत। जरांगेंची ते भेट घेत आहेत। मनोज जरांगेंच्या मुंबईतील दौऱ्यानिमित्त या भेटीत चर्चा होणार आहे। मुंबईत येण्याचा आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। लाखोंच्या संख्येने कोटींच्या संख्येने मराठा मुंबईत धडकेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता। आणि आता बच्चू कडू हे मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये गेलेले आहेत। मनोज जरांगेंच्या मुंबईतील दौऱ्यानिमित्त या भेटीत चर्चा होणार आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी रवी मुंडे आता आपल्या सोबत आहे। रवी, या भेटीबद्दल आणखी माहिती। सौरभ, आता काही क्षणापूर्वीच बच्चू कडू यांचं अंतरवली सराटीमध्ये आगमन झाले। पहाटे 4 वाजता ते निघालेले आहेत आणि आता मनोज जरांगे आणि बच्चू कडू यांचं अंतरवली सराटीमध्ये आता बातचीत होईल। काही क्षणापूर्वीच ते आलेले आहेत। बच्चू कडूंचा अर्थात तोच आग्रह दिसतो आहे की कुठेतरी मनोज जरांगे यांनी थोडासा अजून वेळ घेतला पाहिजे। सरकार यावरती सोल्युशन काढलेलं आहे। मात्र मनोज जरांगे यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मुंबईच्या आंदोलनाची दिशा त्यांची ठरलेली आहे, मार्ग देखील त्यांचा ठरलेला आहे। मुंबईच्या दिशेने आंदोलन होत असताना कुठे कुठे थांबायचं यावरती पत्रकार परिषदेमध्ये माहिती देणार होते। त्यामुळे कुठेतरी सरकारवरती दबाव होता की मनोज जरांगे यांची तयारी पूर्ण झालेली आहे। 6व्या टप्प्यात मनोज जरांगे यांनी गोदा तेराच्या जवळपास 123 गावांचा दौरा करून तिथली लोकांना आता मुंबईच्या दिशेनं कूच काढण्यासाठी प्रोत्साहित केलं। त्यांची तयारीचा आढावा घेतलेला होता आणि तो टप्पा देखील पूर्ण झालेला आहे। त्यामुळे मनोज जरांगे हे आता 20 तारखेच्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि हेच प्रेशर सरकारवरती आहे। आणि बच्चू कडू ज्यांनी की यापूर्वी मध्यस्थी केलेली आहे मनोज जरांगे यांनी सरकारमध्ये, हीच मध्यस्थी पुढे चालू ठेवण्याच्या अनुषंगाने आज बच्चू कडू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळानंतर त्या दोघांमध्ये चर्चा होईल। यातून काय मार्ग निघेल बच्चू कडू आणि जरांगे यांच्यामध्ये ह्या बातचीतीनंतर नेमकं काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे। सरकारचा आग्रह तोच आहे। आता मनोज जरांगे देखील त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत। यातून काय मध्यम मार्ग निघतो का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। सौरभ, बरोबर। रवी, पण बच्चू कडू नेमकी आता कुठे भेट घेत आहेत मनोज जरांगेंची, आणि दोघं कुठे आहेत आणि किती वेळ चर्चा करणार आहेत? एक अंतरवली सराटीपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावरती एक सरपंचांचं घर आहे। त्या ठिकाणी रात्री उशिरा दौरा आटोपून मनोज जरांगे आलेले होते। त्याच ठिकाणी बच्चू कडू आले आणि आता ते अंतरवली सराटी गावामध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे यांचं उपोषण स्थळ आहे त्याच ठिकाणी जात आहेत आणि त्या ठिकाणी ते समोरासमोर चर्चा करतील। सौरभ, ओके। पण मुंबईत धडकण्याचा जो इशारा दिलाय मनोज जरांगे यांनी, त्याबद्दल समजूत काढण्याचा काही प्रयत्न बच्चू कडूंकडून केला जातोय का, किंवा आणखीही चर्चेच्या काही फेऱ्या होणार आहेत का दोघांमध्ये? नक्कीच सौरभ, खरं तर यापूर्वीपासून हा प्रयत्न सुरूच आहे। मधल्या काळामध्ये कुठेतरी चर्चा थांबलेली होती आणि मनोज जरांगे यांनी त्या चर्चेदरम्यान कुठेतरी सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये हे जाहीर केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी मुंबईचा दौराही आयोजित केला। 20 तारीख ठरवली आणि त्यानंतर जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने असेल हे देखील जाहीर केलं। आज ते मुक्काम कुठे कुठे करणार हे देखील सांगितलं। ही सगळी धावपळ म्हणण्यापेक्षा हे जे नियोजन आहे तेच कुठेतरी सरकारवरती प्रेशर आणत होतं आणि त्याचा अनुषंगाने सरकारला आता कुठेतरी धास्ती वाटत आहे मुंबई आंदोलनाची, असं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आणि बच्चू कडू हे यापूर्वीची कुठेतरी थोड्या मनामध्ये सकारात्मक चर्चा या सरकारमध्ये आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये त्यांनी घडवून आणलेली होती आणि त्यामुळे त्यांचेच प्रयत्न या ठिकाणी असणार आहेत। अर्थात ही चर्चा होईल, पण आता मनोज जरांगे यांनी ज्याप्रमाणे अगोदरच सांगितले आहे की सरसकटला जे पर्यायी शब्द आहेत ते सरकारने त्याच्यामध्ये घालावे आणि यामध्ये काही तांत्रिक अडचणी हे सरकार सांगत आहे आणि त्यामुळे कुठेतरी वेळ वाढवून घेण्याचा प्रयत्न सरकारकडून होणार आहे। बच्चू कडू आणि आता मनोज जरांगे हे चर्चेमध्ये तोच तपशील आहे। थोड्याच वेळात ही चर्चा सुरू होईल। नेमके काय तपशील समोर ठेवले जातील हे माध्यमासमोर काय, आणि या चर्चेचा तपशील सुद्धा तुमच्याकडून आम्ही जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।